विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत। बातमी आहे काटोलमधून पंचायत समितीच्या पदाधिकारी यांच्या सत्काराबाबत। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकारी यांचा कार्यकाळ संपला आहे। या कार्यमुक्त पदाधिकारी यांचा सत्कार काटोल पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी रामदास गुजरकर यांनी माजी सभापती संजय डांगोरे यांचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला। या प्रसंगी माजी सभापती संजय डांगोरे यांनी आपले बघूया ते काय म्हणाले। की जे आज ते माझ्या वेळेला पटोरी लागले ते तहसीलदार म्हणून रिटायर झाले, परंतु माझा व्यासंग समाजसेवेचा असल्यामुळे घरच्या लोकांचा सतत माझ्यामध्ये म्हणजे काही घरी नसताना काही पैसे जास्त नसताना माझे वडील शिक्षक, त्यांची शिकवण तरी चांगली होती, पण माझ्यामध्ये जरा क्रांतिकारी विचार असल्यामुळे सामाजिक ती सोबत राजकीय सोबत असावं ही माझी मानसिकता त्यावेळेला होती। कमी वयात ग्रामपंचायतचा मेंबर जेव्हा झालो तेव्हा माझ्या कामाची चुनौती त्या गावामध्ये दाखवली। अनेक संघटनांमध्ये सहकार्य केलं, संघटनेचा पदाधिकारी झालो, परंतु जेव्हा जेव्हा मला तिकीट द्यायचं काम होतं राजकारणामधले विशिष्ट शुक्राणू मला अडवण्याचं काम करत होतो, तेव्हा मी लक्षात ठेवलं की यांना याच पद्धतीचं उत्तर कसं देता येईल। तेव्हापासून शिकलो 1992 पासून। माझं ग्रामपंचायत मध्ये सरपंच पद उपसरपंच पद कसं टाळलं पाहिजे त्यासाठी तेव्हाच्या व्यवस्थेने मला बिलकुल खऱ्यासारखं बाहेर ठेवलं। या सर्व तत्व अनुभवाचा विचार करता मी जेव्हा पंचायत समिती किंवा दुसऱ्या तिकिटा जेव्हा मागायचे, एपीएमसीच्या तिकिटा मागायचे, प्रत्येक वेळेला डावलाचं काम राजकीय क्षेत्रात झालं, परंतु मी हारलो नाही, कारण की मला माहित होतं यश संपादन करण्यासाठी निवड दुसऱ्याला दोष देऊन जाईल, तुमच्यामध्ये स्वतः डेव्हलपमेंट केल्याशिवाय पर्याय। आणि आर्थिक परिस्थिती किंवा घरच्या लोकांचा ऐकायचं म्हणून मी सुद्धा त्यावेळेला कोऑपरेटिव्ह बँकमध्ये काही काळ नोकरी सुद्धा केली। या सर्व गोष्टीचा विचार करता अशी परिस्थिती आली की मी या वेळेचा इथे सभापती झालो। मनात अनेक इच्छा होत्या, पूर्ण कल्पना पूर्ण करू शकलो नाही। एक स्वप्न मात्र पूर्ण झालं, अनेक स्वप्न बाकी आहे। ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी इतरांना सहकार्य, इतरांचं सहकार्य भेटलं पाहिजे अशा मी मताचा नाही, कारण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याची जिद्द, प्रत्येक व्यक्ती ती जिद्द, त्याचा गोल, त्यामध्ये आपण ठेवलेला विचार हा त्या पद्धतीने जर चालला, या जगातला कुठलाही प्राणी फक्त मनुष्य प्राणी नाही, कुठलाही प्राणी यश संपादन करू शकते, या मताचा मी आहे। तेव्हा समितीला असं वाटलं असेल की काय की जगाला ती शिक्षण करेल, जगातील महिलांना, भारताच्या महिलेला तिला असं कधी वाटलं असेल का की तिला भारतातल्या अर्ध्या स्त्रिया पूर्ण स्त्रिया त्यांना सन्मान देता येईल? तर तिच्यावर कधी वाटलं असेल ना की आपल्या शिवाजीमध्ये काहीतरी दम आहे, तो शिवाजीमध्ये दम जेव्हा असते तेव्हा परिस्थितीच्या विरोधात जाऊन तो आपली जिद्द पूर्ण करण्यासाठी धावतो। यशाचं मूळ कारण आहे त्याने ज्या व्यक्तीने मनामध्ये गाठलं की असं करायचं, त्याच्या मनामध्ये जर ठरलं असेल, तो एकटा असेल ना, तो सर्व जगाला पाणी पाजू शकतो की ताकद त्या व्यक्तीमध्ये असायला पाहिजे। जे आपण शिवाजी महाराजांकडून शिकलो। शिवाजी महाराज माणसासारखा एखादा पुन्हा उच्च कारभार सांभाळणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबामध्ये जन्मास येणारे शिवाजी महाराज, त्यांच्या घरी कुठे राज्यकारभार होता का? नाही, दुसऱ्याच्याकडे सुभेदारी करणारे त्यांचे वडील स्वतः राज्यकारभार हातात अनेक अडचणी येतात। शिवाजी महाराजांना राज्यकारभार करायच्या वेळी किती अडचणी आहेत तुम्हाला कल्पना नसेल।